जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। आव्हाडांना शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली। 2 नंबरवरून धमकीचा मेसेज आल्याची माहिती आहे। जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून स्वतः ही माहिती दिली। पोलिसांनी दखल घेण्याची विनंती सुद्धा केली। महत्त्वाची बातमी आहे, जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। आव्हाडांना शिवीगाळ करत धमकी देण्यात आली। 2 नंबरवरून धमकीचा मेसेज आल्याची माहिती आहे। जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली। अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, आव्हाडांना धमकी देण्यात आली, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, या प्रकरणी आव्हाडांनी काही तक्रार दाखल केली आहे का? नक्कीच कल्याणी, आपण जर बघितलं तर जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत, आमदार आहेत, ठाणे जिल्ह्याचे ते खरं तर त्या ठिकाणी एक आक्रमक भूमिका ते मांडत असतात, सरकारच्या विरोधात ते बोलत असतात आणि अशा वेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी जी आलेली आहे त्याचे काही स्क्रीनशॉट त्यांनी आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट केले आहेत आणि या 2 नंबरवरून मला जीवे मारण्याची धमकी आलेली आहे आणि सोबतच शिवीगाळ केल्याचा त्यांनी या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये उल्लेख केलेला आहे। आणि या धमकी ज्या व्यक्तीने धमकी दिली आहे त्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी लवकरात लवकर आता दखल घ्यायला पाहिजे अशी त्यांनी विनंती केलेली आहे। आपण जर बघितलं तर धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव हे देशमुख, सुमित देशमुख असल्याचं कळतंय, कारण व्हॉट्सअपद्वारे त्यांनी हे मेसेज केलेले आहेत आणि त्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः माहिती दिलेली आहे। आता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की ठाणे पोलीस नक्की कशा पद्धतीने या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतात आणि धमकी देणारा व्यक्ती हा कोण आहे, कोणत्या पक्षाशी संबंधित आहे का किंवा कोणत्या संघटनेशी संबंधित आहे का, हे महत्त्वाचं असणार आहे। कारण सध्या त्याचं जे प्रोफाईल पिक्चर आहे, प्रोफाईल फोटोमध्ये त्या व्यक्तीचा फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेही कोणत्याही पक्षाचा उल्लेख या पोस्टमध्ये किंवा त्याच्या व्हॉट्सअपवरती पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे आता चौकशी अंती काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच सीमा, त्यामुळे आता स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याची माहिती दिली। पोलीस कशा पद्धतीने दखल घेतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।